जीवनामध्ये खरं मत आहे स्वभावाला. माणसाचा स्वभाव चांगला असेल शेवटपर्यंत टिकतो. रूप काय शेवटपर्यंत टिकत नाही, पण माणसाचा स्वभाव शेवटपर्यंत टिकतो. उत्तानपाद म्हणजे काय आहे तर सामान्य जीव आहे. ज्याचं खाली मुंडका आणि वर पाय आहे तो उत्तानपाद. तुम्ही आम्ही देखील सर्व आईच्या गर्भात असताना खाली मुंडका आणि वर पाय अशा अवस्थेत राहून आलो. म्हणून आपण सर्व प्रत्येक जीव म्हणजे उत्तानपाद याचं स्वरूप आहे, याचं प्रतीक आहे. आणि राजाला जशा दोन बायका होत्या त्यातील जी सुंदर आहे ती राजाला आवडायची, जी दिसायला कमी सुंदर आहे ती राजाला आवडायची नाही. तसं प्रत्येक जीवालाही दोन बायका असतात, एक असते बुद्धिमानी, एक असते मनमानी. जी बुद्धिमानी आहे ती चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवते आणि जी मनमानी आहे ती चांगल्या गोष्टी करू देत नाही. वाईट गोष्टी मनामध्ये येतात, मनमानी वाईट गोष्टी माणसाकडून करून घेते. बुद्धिमानी चांगलं सांगते की गावामध्ये सप्ताह सुरू आहे, उपास धरावा. कारण भागवतामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये होत असेल तर 8 दिवस उपास करावा असा नियम आहे. पण होत असेल तर असाही शब्द आहे, स्पष्ट सांगितलंय भागवतामध्ये 7 दिवस श्रोत्यांनी आणि वक्त्यांनी सुद्धा दोघांनीही होत असेल तर उपवास करावा. कारण राजा परीक्षित यांनी जेव्हा भागवत कथा ऐकली आणि शुकांनी जेव्हा सांगितली तेव्हा अखंड लगातार 7 दिवस त्यांनी कथा सांगितली आणि परीक्षिती राजाने अखंड लगातार 7 दिवस कथा ऐकली. एका जाग्यावर बसून मध्ये 1 सेकंद सुद्धा कथा थांबलेली नाही. दिवसभरही सुरू आहे, रात्रभरही सुरू आहे, लगातार 7 दिवस. मध्ये त्यांनी एक अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाही, पाणी सुद्धा पिलेलं नाही. पूर्ण त्यांनी आमरण उपोषण करून पूर्ण मरेपर्यंत त्यांनी उपोषण केले की 7 दिवस काही खायचं नाही, प्यायचं नाही, फक्त कथा ऐकली. आता असं शक्य नाही, म्हणून हा रिवाज पडला की 7 दिवस उपवास करायचा. पण माणसाला आता उपवास सहन होत नाही, म्हणून अशी सुविधा काढली की 1 टाइम तुम्ही फराळ करा आणि उपवास करा. पण 1 टाइम फराळ करून सुद्धा माणसाचं भागत नाही. तेव्हा याच्यावर अजून एक तुम्हाला थोडीशी सूट दिली की सकाळी तुम्ही 1 टाइम फराळ करा आणि कथा झाल्यावर जेवण करा, एवढी सूट दिली. एवढ्यावरही तुमचं भागत नसेल तर मग सकाळी फराळ करा, दुपारी जेवण करा, रात्री जेवण करा. पण त्याला उपासाचं नाव देऊच नका, याला उपास म्हणूच नका, तुम्ही उपास करू नका. होत असेल तर असं भागवतामध्ये वर्णन आलं. तर बुद्धिमानी सांगते की भागवतामध्ये उपास करावा, पण मनमानी सांगती नको. चांगलं चांगलं खायचं प्यायचं, पंक्तीला रोज कधी कधी बुंदी खायला आहे, कधी बालुशाही आहे, कधी गुलाबजामुन, पनीरची भाजी, फणसाची भाजी, एवढं चांगलं सोडून कुठं उपास करते. मनमानी सांगते रोज चांगलं चांगलं खायला आहे, कशाला उपास करायचा. हां, आमरस आहे, आमरसाचं सीजन आहे, म्हणून कशाला उपास. मनमानी चांगलं शिकवत नाही. बुद्धिमानी म्हणते वर्षातून एकदा सप्ताह असतो गावात, तर झोपायला काय पूर्ण आयुष्य पडले, म्हणून दुपारी भागवताला जावं, रात्री कीर्तनाला जावं. पण मनमानी सांगते कशाला, दुपारी एवढं ऊन पडतंय कडक, मस्त घरामध्ये कूलर लावायचं, कूलरच्या हवेला झोपायचं. काय त्या कथेमध्ये. मनमानी आपल्याला चांगलं काम करू देत नाही. बुद्धिमानी चांगलं चांगलं सांगते आणि मनमानी आपल्याला त्या मार्गावर जात नाही. आणि माणूस कोणाचा ऐकतो, मनाचा ऐकतो. मनमानी म्हणजे आवडत बायको आहे प्रत्येक जीवाची. तसे राजा उत्तानपाद, मोठी राणी सुनीती जी स्वभावाने चांगली आहे. सुनीती, सु म्हणजे चांगली नीती, जी चांगली नीती वागायला शिकवते ती राजाला आवडत नाही. पण सुरुची जी फार मनाने कपटी आहे, स्वभावाने खडूस आहे, ती मात्र राजाला आवडते. आणि राजाचं सगळ्यात जास्त प्रेम तिच्यावर आहे. एके दिवशी ती सुरुची राणी म्हणाली राजाला की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. राजानं सांगितलं मी जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर करतो. तेव्हा तिनं सांगितलं जर तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असेल ना तर सिद्ध करून दाखवा. राजानं सांगितलं काय करू. सुरुचीनं सांगितलं
मी माझ्या सवती बरोबर या महालात राहू शकत नाही. तुमचं जर माझ्यावर खरं प्रेम असेल तर माझ्या सवतीला या महालातून बाहेर काढा, तिचा त्याग करा आणि केवळ माझ्यासोबत राहा. आणि जर तुमचं खरंच प्रेम असेल तर तुम्ही असं करून दाखवा. आणि राजा पूर्ण तिच्या आहारी गेलेला, पूर्ण तिच्या ताब्यात गेलेला. राजाने सुरुचीचं ऐकून सुनीतीचा त्याग केलेला आहे. तिला नगरापासून दूर वनामध्ये एक महाल बांधून दिला, घर बांधून दिलं आणि तिला जंगलामध्ये तिथंच सोडून दिला. आणि कशा अवस्थेत तर त्यावेळेस सुनीती गर्भवती होती. ज्या काळामध्ये तिला सगळ्यात जास्त पतीची आवश्यकता होती त्या काळात पतीनं त्याग केलाय. आणि इकडे राणी सुरुची सोबत राजा महालात राहू लागला, आनंदाने संसार करू लागला. आणि तिकडे दूर वनात राहत असताना राणी सुनीतीने सुंदर एका बालकाला जन्म दिला. त्याचं नाव ठेवलं ध्रुव. इकडे सुरुचीला देखील एक मुलगा झाला, त्याचं नाव उत्तम ठेवलं. ध्रुव हळूहळू मोठे होऊ लागले. ध्रुव 5 वर्षाचे झाले आणि वनामध्ये जी त्यांच्या शेजारी जी ब्राह्मणांची मुलं खेळायची त्यांच्यासोबत एके दिवशी खेळ खेळत असताना त्यांच्या मित्रांनी विचारले ध्रुवाला, ध्रुव तुझे पिताजी कोण आहेत? ध्रुवाला आजपर्यंत माहीत नव्हतं की त्यांचे पिताजी कोण आहेत आणि कधी आईला विचारलं सुद्धा नव्हतं. त्या दिवशी ध्रुवाने विचारलं, आई आई माझे पिताजी कोण आहेत? आईनं सांगितलं, या राज्याचा जो राजा आहे ना, राजा उत्तानपाद, तो तुझा पिता आहे. ध्रुवाला अति आनंद झाला की मी एका राजाचा मुलगा आहे. आईला म्हणतात, आई आई मला माझ्या पिताजींना पाहायचंय आणि मला त्यांच्या मांडीवर बसायचंय, एकदा मला आपला महाल कसा आहे पाहायचंय. तेव्हा आईनं परवानगी दिली आणि ध्रुव नगरात आले, महालाच्या बाहेर आले. सैनिकांना माहीत होतं की हा राजकुमार आहे म्हणून त्यांना कोणी अडवलं नाही. आणि ध्रुव महालामध्ये आले, राज दरबारात आले राजाला भेटण्यासाठी आणि सांगितलं, पिताजी मी तुमचा मुलगा आहे ध्रुव. आणि धावत जाऊन आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्यासाठी पळत गेले. पित्याच्या जवळ गेले, आता मांडीवर बसणार. एवढ्यात सुरुची राणीनं पाहिलं, तिनं ध्रुवाच्या हाताला धरून त्याला ओढत ओढत बाहेर आणलं महालाच्या बाहेर. आणि त्याला उंच अशा पायऱ्या होत्या, तिथून ढकलून दिलं ध्रुवाला. आणि ध्रुवाला सांगितलं, मूर्खा, अरे तुला जर तुझ्या पित्याच्या मांडीवर बसायचंय ना तर त्यासाठी वनामध्ये जा, तपश्चर्या कर, मरून जा, माझ्या पोटी पुन्हा जन्माला ये, तेव्हा तुला हा अधिकार मिळेल. आता अधिकार मिळणार नाही, कारण तू त्या भिकारी सुनीतीच्या पोटाला जन्माला आलास, त्यामुळं तुला राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. तू जर माझ्या पोटी जन्माला आला असतास ना तरच तुला तुझ्या पित्याच्या मांडीवर बसायचा अधिकार मिळाला असता. या ठिकाणी सुचीने तिच्या रूपाच्या घमेंडीमध्ये देवाचा अपमान केला, स्वतःच्या गर्भाला श्रेष्ठत्व दिले. तेव्हा मग ध्रुव रडायला लागले आणि रडत रडत ते आपल्या आईकडे आले आहेत. सुनीतीनं पाहिलं की आपलं लेकरू रडतंय. आणि कुठलंही लेकरू रडत असताना लेकराला रडताना आई पाहू शकत नाही. जेव्हाही लेकरू रडतं ना आईला दुःख होतं, आईचं अंतकरण तुटतं. पण जी आई लेकराला लहानाचं मोठं करते त्याला रडताना पाहू शकत नाही, ते लेकरू मात्र म्हातारपणी आई वडिलांना रडवतं, आईला रडवतं. अशी अवस्था हल्ली व्हायला लागली. ध्रुवाला रडताना पाहिलं आणि राणी सुनीती विचारतात काय झालं. तेव्हा ध्रुवाने सांगितलं, मला छोट्या आईनं मारलं. तेव्हा राणी सुनीतीचे संस्कार एवढे श्रेष्ठ आहेत. सुनीतीनं त्या ठिकाणी ध्रुवाला वाईट गोष्टी न शिकवता चांगल्या गोष्टी शिकवतात. राणी सुनीती म्हणतात, बाळा, जरी तुला तिनं मारलं तरी ती काही परकी नाही, ती तुझी आईच आहे, तुझी छोटी आई आहे आणि तिला तुला मारण्याचा सुद्धा अधिकार आहे. तिनं मारलं म्हणजे रडायचं नसतं. अरे आईनं मारलं म्हणजे रडायचं नसतं. काय होतं मारलं तर? अरे ती आई आहे ना तुझी. ध्रुवाने सांगितलं, आई, मला छोट्या आईनं सांगितलं की वनामध्ये जा आणि तपश्चर्या कर. आई, मी जाऊ का वनामध्ये तपश्चर्या करायला? तेव्हा सुनीती म्हणते, बघ बरं ध्रुवा, अरे तुझी छोटी आई किती चांगली आहे. मी आजपर्यंत तुला कधी हा मार्ग सांगितला नाही, पण तुझ्या छोट्या आईने तुला एवढा श्रेष्ठ मार्ग सांगितला आणि तू रडतोस असा. बरं, तुला जर इच्छा असेल तर तू जा वनामध्ये आणि तपश्चर्या कर. केवळ 5 वर्षाच्या बालकाला या ठिकाणी माता सुनीती यांनी परवानगी दिली तपस्या करण्याची.
कारण जर तुमचं लेकरू परमार्थाच्या मार्गावर जायचं म्हणत असेल ना, तर त्याला अडवू नका. त्याला भजन करायला आवडतं तर त्याला भजन करू द्या. त्याला भजन शिकण्यासाठी, त्याला कीर्तनकार बनण्यासाठी जर त्याची इच्छा असेल कुठे जाण्याची, तर त्याला पाठवा. कारण या जगामध्ये आता केवळ हे परमार्थिक क्षेत्र एवढंच चांगलं राहिलंय. बाकी कितीही शिक्षण घेतलं तरी सुद्धा पैसे भरल्याशिवाय नोकऱ्या लागत नाहीत, वशिका पाहिल्याशिवाय नोकऱ्या लागत नाहीत, फुकट नोकरी नाही. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पैसा जरी असला तरी तिथं बिघडण्याचं मात्र पुरेपूर चान्स आहेत. मोठ्या पगाराची नोकरी लागली तरी मुलं व्यसन करत आहेत, दारूच्या आहारी जात आहेत, मांस, गुटखे, तंबाखू, अनेक प्रकारचे व्यसन त्याच्या नादी लागत आहेत. पण परमार्थ क्षेत्र असं आहे, इथे पैसा सुद्धा आहे, मान सन्मान आहे आणि इथे संस्कार सुद्धा मिळतात. इथं निर्व्यसनी लोक आहेत, या ठिकाणी व्यसनाला जागा नाही. जो परमार्थात आला ना तो कधीच बिघडणार नाही. म्हणून तुमच्या मुलांना जास्तीत जास्त परमार्थिक बनवा. हे साधन एवढं श्रेष्ठ आहे, एवढं चांगलं आहे, याच्यासारखं जगामध्ये एकही साधन नाही. म्हणून परमार्थाच्या मार्गावर जर मुलं चालत असतील, त्यांना याची आवड असेल, तर तुम्ही उलट त्याला प्रोत्साहन द्या. पण त्याला कधीही या मार्गातून कधीही बाजूला काढू नका. हे आईवडिलांचं कर्तव्य असतं. म्हणून फक्त 5 वर्षाचे ध्रुव आहेत आणि तपस्या करायला जायचं म्हणतात, तर राणी सुनीतीनं यांना अडवलेलं नाही. सांगितलं ठीक आहे ध्रुव, तू जा वनामध्ये. तेव्हा ध्रुव म्हणतात, आई तपस्या केल्यानंतर काय होतं? 5 वर्षाचं वय आहे, त्यामुळे त्यांना काहीच ठाऊक नाही जास्त. फक्त डोक्यामध्ये थोडा राग आहे की छोट्या आईनं मला मारलं, माझ्या बापाच्या मांडीवर बसू दिलं नाही आणि सांगितलं तप कर, वरदान मिळव. म्हणून त्यांच्या डोक्यात थोडासा राग आहे, बदला घ्यायचा आहे. म्हणजे तपस्या करून वरदान मिळून बापापेक्षा मोठं राज्य मागावं असं डोक्यामध्ये आले. कारण लहान मुलाचं मन कसं पवित्र, त्यांच्या मनात काही छळकपट नसतो. फक्त थोडासा राग आला की विचार येतात. पण लहान मुलं जर एखादं कार्य करायचं म्हटलं ना, ते करून दाखवतात. ध्रुवाने या ठिकाणी दृढ संकल्प केलाय, पक्का इरादा केलाय की तप करायचं. पण कसं करायचं माहीत नाही, त्याचा परिणाम माहीत नाही काहीच. म्हणून आईला विचारतात, तपस्या केली तर काय होतं? आईनं सांगितलं, तपस्या केली की देव प्रसन्न होतो. ध्रुव विचारतात, आई देव प्रसन्न झाल्यावर काय होईल? आईनं सांगितलं, देव प्रसन्न झाला तर वरदान देईल. ध्रुवाला वरदान म्हणजे काय ठाऊक नव्हतं. ध्रुव म्हणतात, आई वरदान म्हणजे काय? आईनं सांगितलं, वरदान म्हणजे जी तुझी इच्छा आहे ती इच्छा देव पूर्ण करतो. ध्रुव म्हणतात, आई जर मी माझ्या पिताजींपेक्षा मोठं राज्य मागितलं तर देव मला देईल का? आईनं सांगितलं, देईल बाळा, तू जे मागशील ते इच्छा तुझी पूर्ण करील परमात्मा. तेव्हा मग ध्रुव आईच्या पाया पडतात, आई मला आशीर्वाद दे, मी वनामध्ये चाललो. आई सांगते, बाळा जिने तुला प्रेरणा दिली ती तुझी छोटी आई, तिच्या सुद्धा पाया पडून जा. त्यावेळेस ध्रुव सुरुचीच्या सुद्धा पाया पडण्यासाठी महालामध्ये जातात. सुरुची एवढी दुष्ट आहे, जसं ध्रुव जातात आणि तिला म्हणतात, छोटी आई मला आशीर्वाद दे, मी वनामध्ये चालू तप करण्यासाठी. सुरुची मनात हसते, विचार करते की मी सहजच बोलले होते, पण हा किती मूर्ख बालक आहे, लगेच वनात जायला निघाला. मनात म्हणते, बरं झालं चाललाय तसं वापस येऊच नाही, तिकडेच मरावा, एखाद्या प्राण्याने याला खाऊन टाकावं असे मनात विचार आणते. हा जर मरण पावला तर अख्खं राज्य एकट्या माझ्या उत्तमाला मिळेल. म्हणून मनामध्ये वाईट आशीर्वाद देते की तिकडंच मर, वापस येऊ नको. आणि वरून वरून आशीर्वाद देते, यशस्वी भव म्हणून. अशी ही दुष्ट स्वभावाची आहे. बाहेरून एक दिखावा करते, आतून वेगळीच आहे. मग ध्रुव आशीर्वाद घेऊन निघाले, वनामध्ये आले. पण वय कमी आहे, त्यामुळं त्यांना काहीही ज्ञान नाही तपस्या करण्याचं. कारण कोणी गुरु नाहीत. परमार्थाची साधना करत असताना गुरूंची आवश्यकता आहे. पण यांचं वय एवढं कमी आहे ध्रुवाचं, की या वयामध्ये त्यांना हे माहीत नव्हतं की गुरु आवश्यक असतो.
म्हणून त्या ठिकाणी नारदांनीच त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. नारद ध्रुवाला भेटले आणि नारदाने आधी ध्रुवाची परीक्षा बघितलेली आहे. आधी विचारतात नारद ध्रुवाला, अरे तू कोण आहेस, या वनामध्ये काय करतोस? ध्रुवाने सांगितले, माझं नाव ध्रुव आहे, मी राजा उत्तानपाद यांचा मुलगा आहे, मी या ठिकाणी तपश्चर्या करायला आलोय. तेव्हा मग नारदांनी छोटीशी परीक्षा पाहिली की अरे बाळा, तुझं वय फार कमी आहे, खेळण्या बागडण्याचं वय आहे, तुला तपस्या करायची काय गरज आहे? आणि तू राजाचा मुलगा आहेस, युद्धामध्ये युद्ध करताना मरण आलं तरी तुला स्वर्ग मिळेल, तुला या ठिकाणी वनात राहायची गरज नाही. आणि तुला माहीत आहे का, या वनामध्ये एवढे मोठे मोठे जनावर आहेत, वाघ आहे, सिंह आहे, ते तुला खाऊन टाकतील, तुला भीती वाटत नाही का? ध्रुवाने सांगितलं की माझ्या आईने मला सांगितले की तो परमात्मा सतत माझ्या सोबत राहून माझं रक्षण करत आहे, तो मला काहीही होऊ देणार नाही, म्हणून मला कोणाचीही भीती नाही. जेव्हा छोट्याशा ध्रुवाच्या तोंडून एवढी ज्ञानाची गोष्ट ऐकली तेव्हा नारद म्हणतात की हा शिष्य खरंच पक्का शिष्य आहे, खूप चांगला शिष्य आहे. आणि ध्रुवाला शिष्य करून त्याला मंत्र दीक्षा दिलेली आहे. स्वतः त्याचे सद्गुरू बनून एक मंत्र दिलाय ध्रुवाला. तो मंत्र फार सुंदर आहे, आपणही सर्वांनी त्या मंत्राचा या ठिकाणी जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. जाते जाते कुछ ना कहो इसके सिवाय, जाते जाते कुछ ना कहो इसके सिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. भज लो रे कृष्ण कृष्ण, घर घर में बाहर में जप लो कृष्ण कृष्ण, जप लो रे कृष्ण कृष्ण, भज लो रे कृष्ण कृष्ण, जप लो रे कृष्ण कृष्ण. घर घर बाहर में भज लो रे कृष्ण कृष्ण, घर घर में बाहर में जप लो रे कृष्ण कृष्ण, जप लो रे कृष्ण कृष्ण, भज लो रे कृष्ण कृष्ण, जप लो रे कृष्ण कृष्ण, भज लो रे कृष्ण कृष्ण. दिव्यास भजो कहीं देर ना हो जाए, दिव्यास भजो कहीं देर ना हो जाए, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.
सपनों में भज लो रे कृष्ण कृष्ण। अंगनों में सपनों में भज लो रे कृष्ण कृष्ण। आंगन में और मन में भज लो रे कृष्ण कृष्ण। आंगन में और मन में भज लो रे कृष्ण कृष्ण। श्याम चरणों में मन को जो चढ़ा, श्याम चरणों में मन को जो चढ़ा। ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा। ओम भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा। जाते जाते कुछ न कहो इसके सिवा, जाते जाते कुछ न कहो इसके सिवा। ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा। जाते जाते कुछ न कहो इसके सिवा, जाते जाते कुछ न कहो इसके सिवा। ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। श्रीमन महर्षी शुकाचार्य सम्राट परीक्षिती राजाला ध्रुव चरित्र सांगत आहेत। नारद महर्षींनी ध्रुवाला मंत्र दीक्षा दिली। गुरुमंत्रामध्ये खूप ताकद असते। जीवनामध्ये जेव्हा कधी आपल्याला कुठे मार्ग दिसत नसेल, द्विधा मनस्थिती तयार झाली असेल मनामध्ये की आपण हे करावं की ते करावं काही समजत नसेल, कुठल्या मार्गावर जावं समजत नसेल, काय करावं समजत नसेल, जीवनात फार मोठं संकट आलं असेल, दुःख आलं असेल आणि आपल्याला त्यावर जर काही उपाय सुचत नसेल तर एकच काम करायचं, देवाच्या समोर बसायचं, हातामध्ये माळ घ्यायची, जपाची माळ आणि गुरूंनी दिलेला मंत्र जपायचा। आणि बघा या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे, आपली श्रद्धा पूर्ण ठेवून जर आपण आपला सदृढ विश्वास ठेवून त्या मंत्राचा जप केला, नक्की कितीही मोठं संकट असेल त्याच्यावर मार्ग उपाय आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही। पण हे केलं पाहिजे, त्यासाठी आपल्या जीवनात सद्गुरू असावा आणि सद्गुरूच्या मंत्रावर श्रद्धा असावी। जर आजपर्यंत कोणी गुरु केला नसेल, त्यामुळे तुमच्याकडे मंत्र दीक्षा नाही, तर तुम्ही या मंत्राचा जप करू शकता। ओम नमो करू शकता, ओम नमो भगवते वासुदेवाय। या मंत्राचा आज देखील जर लगातार 1 कोटी वेळा जप केला तर आज हे साक्षात भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होऊ शकतं। परंतु 1 कोटी वेळा जप करत असताना लगातार करायचं आहे, म्हणजे एकदा जपाला बसलं की उठायचंच नाही, तर एवढी क्षमता आज कुणामध्ये नाही। त्यामुळं आजही देवाचं दर्शन आज सुद्धा होऊ शकतं, पण आपल्यामध्ये तेवढी क्षमता नाही। आपण जर लगातार या मंत्राचा जप केला 1 कोटी वेळा तर देव दर्शन देतो, असं अनेक संतांच्या मुखातून भाव ऐकलेला आहे। तर श्रीमन महर्षी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत आहेत, नारदांनी ध्रुवाला मंत्र दिला आहे आणि जप करण्यासाठी, तपस्या करण्यासाठी नारदांनी एक जागा सांगितलेली आहे की पवित्र अशा मधुवनामध्ये यमुनेच्या काठावर त्या ठिकाणी तू जाऊन तपश्चर्या कर, असं नारदांनी ध्रुवाला सांगितलं। आणि ध्रुव तपश्चर्या करायला मधुवनामध्ये यमुनेच्या काठावर तिथे जाऊन पवित्र अशा ठिकाणी तपाला आरंभ करतात। इकडे राजा उत्तानपाद, त्यांना एवढा पश्चाताप झाला, कारण कसंही असलं, नावडतीचं जरी असलं तरी शेवटी लेकरू आहे, लेकराची मया बापाला आल्याशिवाय राहत नाही। उत्तानपाद राजाला एवढा पश्चाताप झाला, एवढे दुःखी उदास झालेत आणि आजपर्यंत जे आपल्या राणीच्या मोहात पडलेले होते, आता मोह निघून गेलाय, आता डोळे उघडलेत आणि त्यांनी राणी सुरुचीला फार फजिती केली आहे की तू माझ्या 5 वर्षाच्या लेकराला
वनामध्ये पाठवलंस म्हणून दुःखी झालेत राजा. रडत आहे की माझं 5 वर्षाचं बाळ, माझा ध्रुव बाळ रुसून वनामध्ये गेला. या सुरुचीने माझ्या बाळाला काही अपशब्द वापरले म्हणून माझा बाळ वनात गेला. म्हणून राजा उत्तानपाद दुःखी झाले आणि आता पश्चातापात पडलेत. आणि त्यांनी सैनिक प्रत्येक वनामध्ये जाऊन ध्रुवाला शोधण्यासाठी सैनिकांना पाठवले. सैनिक पूर्ण या देशामध्ये जिथे जिथे वन आहे, जंगल आहे, तिथे जाऊन शोधत आहेत. पण ज्याला नारदांनी लपवला तो असा सहज सापडणारा नव्हता. तेव्हा नारद महर्षी इकडे राजा उत्तानपाद यांनाही भेटायला आले. तेव्हा राजा म्हणतात, नारदजी तुम्ही पूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरत असता, माझा मुलगा ध्रुव कुठे पाहिलाय का तुम्ही? दिसलं का तुम्हाला कुठे पृथ्वी तलावर? तेव्हा नारदांनी सांगितलं, राजा मी एक तुला साधना करायला सांगतो, ती साधना कर, तुझा मुलगा आपोआप तुझ्याकडे परत येईल. तेव्हा नारदांनी राजाला देखील साधना करायला लावली की तू महालात राहा पण वनवाशीप्रमाणे जीवन जग. जमिनीवर झोप, जमिनीवर शयन कर, सात्विक भोजन म्हणजे फक्त फलाहार, एक टाईम दिवसातून फलाहार घे आणि ओम नमो नारायण या मंत्राचा जप कर, अशी साधना सांगितली. आणि थोड्या दिवसामध्येच तुझा मुलगा तुझ्याकडे परत येईल असं नारदांनी सांगितलं. तेव्हा इकडे ध्रुवानेही तपश्चर्या सुरू केली, साधना, की जगाच्या बापासाठी, या जगाचा जो बाप आहे, मालक आहे, त्याला मिळवण्यासाठी ध्रुवाची साधना सुरू आहे. आणि इकडे राजा उत्तानपाद यांची सुद्धा साधना सुरू झाली आहे आपल्या मुलाला परत मिळवण्यासाठी. दोघांनीही बाप लेकाची साधना सुरू आहे. आणि इकडे ध्रुवाने एवढी कठोर अशी साधना केली आहे की जेव्हा त्यांनी तपश्चर्येला आरंभ केला तर पहिला महिना त्यांचा तपश्चर्येचा सुरू झाला तर त्यांनी 3 दिवसाला एकदा एक फळ खायचं अशी तपश्चर्या सुरू केली. 3 दिवसाला एकदा फक्त एक फळ खायचं, पुन्हा 3 दिवस उपवाशी राहायचं, असं 1 महिना साधना केली. त्यानंतर साधनेचा 2रा महिना आरंभ झाले. 2ऱ्या महिन्यामध्ये ध्रुवाने तपस्या अजून थोडी कठोर केली आहे. आधी 3 दिवसाला एक फळ खायचे, आता 6 दिवसाला फक्त झाडाची पानं खातात, फळ खाणं सोडून दिलं. 6 दिवसाला एकदा झाडाची पानं खायची, त्यानंतर 6 दिवस काहीच नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही, अशी कठोर साधना केली. साधनेचा जेव्हा 3रा महिना आरंभ झाला ध्रुवाने अजून साधना कठोर केली. जे आधी 6 दिवसाला एकदा झाडाची पानं खायची त्याने आता झाडाची पानं खाणं बंद केलं. 9 दिवसाला एकदा पाणी प्यायचं आणि पुन्हा 9 दिवस काहीच म्हणजे पाणी घ्यायचं नाही, काहीच नाही. 9 दिवसाला एकदा पाणी प्यायचं, अशी कठोर साधना. पुन्हा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी पाणी पिणं सुद्धा बंद केलं. 12 दिवसानंतर एकदा हवा प्यायची, वायू भक्षण करायचा, वायू प्यायचा. ही एक यौगिक क्रिया आहे. पूर्वीचे जे योगी लोक होते ते वायूचं भक्षण करून त्यावर जगायचे, जिवंत राहायचे. तर 12 दिवसाला एकदा फक्त वायू प्यायचे, हवा प्यायचे आणि अशी तपश्चर्या. त्याच्या पुढच्या महिन्यात तर त्यांनी आपला प्राणवायू रोखून धरला, पायाच्या अंगठ्यावर उभे राहिले, आपला प्राणवायू रोखून धरला, श्वास रोखून धरला. आणि जेव्हा तपाला आरंभ केला तर संपूर्ण या जगाचा श्वास बंद पडायला लागला. काय ताकद असेल त्या ध्रुवाच्या, 5 वर्षाच्या ध्रुवाच्या साधनेमध्ये एवढी ताकद होती की त्यांनी श्वास बंद केला, जगाचा श्वास बंद पडायला लागला. आणि तेव्हा परमात्मा धावत आले ध्रुवाच्या दर्शनासाठी. देव ध्रुवाच्या समोर प्रकट झाले. ध्रुवाने देवाला पाहिलं पण वय लहान आहे, 6 महिने साधना केली, त्यामुळं त्यांचं वय आता झालं 5.5 वर्षाचं. त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं, देवाची काय स्तुती करावी काय समजत नव्हतं. तेव्हा भगवंताने आपल्या हातातील शंख त्यांच्या कपाळाला स्पर्श केल्याबरोबर ध्रुवाला सर्व वेदांत कंठस्थ झालं. ध्रुवाला सर्व वेदाचं ज्ञान दिलं भगवंताने. आणि ध्रुवाने त्या ठिकाणी सुंदर अशी भगवंताची स्तुती केलेली आहे, 12 श्लोकामध्ये स्तुती केलेली आहे. तेव्हा भगवंताने प्रसन्न होऊन विचारलं, ध्रुव बाळा तुला काय पाहिजे, वरदान माग. ध्रुवाने सांगितलं, प्रभू जोपर्यंत तुम्हाला पाहिलं नव्हतं तोपर्यंत इच्छा होती की माझ्या पिताजींपेक्षा मोठं राज्य मिळावं, पण आज तुम्हाला पाहिलंय तर आता मला राज्य नको, काहीच नको, मला तुमच्याकडून काहीच नको, फक्त एवढंच पाहिजे की मी आयुष्यभर सतत तुमची भक्ती करावी, मी तुम्हाला कधी विसरू नये.
देव फार प्रसन्न झाला आणि देवाने सांगितलं, ध्रुव, जरी तू मला काही मागितलं नाहीस, पण मी तुला सर्वस्व, माझं जे सर्वस्व आहे ते तुला अर्पण करतो. म्हणून माझा जो वैकुंठ लोक आहे मी तुझ्या नावे करतो. म्हणून देवाच्या लोकालाच ध्रुवलोक असं नाव पडलं. म्हणून जीवनामध्ये देवाची भक्ती शुद्ध करावी. देवाला काही मागण्याची गरज नाही. देव न मागता सर्व काही देतो. आणि ध्रुवाची साधना सफल झाली आणि ध्रुव वापस आले. राजा उत्तानपाद हे फार प्रसन्न झाले. त्यांचीही साधना फळाला आली आणि त्यांना त्यांच्या मुलाला परत पाहायला मिळालं. परत मग राजा उत्तानपाद, ध्रुव, सुनीती सगळे एकत्र राहायला लागले. आनंदाने मग सर्वजण राज्यकारभार करतात. ध्रुवाने अनेक वर्ष राज्य केलं आणि त्यानंतर सशरीर ते भगवंताच्या धामाला प्राप्त झाले. ध्रुवाच्या वंशामध्ये पुढे एक वेन नावाचा राजा झाला. तर वेन फार दुराचारी होता. तर हा वेन फार कपटी होता. तो लोकांना त्रास द्यायचा.